की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत. मग 1500 यायला लागले. काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले. मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील. निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे. विरोधक टीका करत राहणार. लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे. आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे. आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही. आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे. मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे. तुम्ही जर बघाल, ज्या वेळेला 28 जून 2024ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते. अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती. महायुतीच्या सरकारने पहिली आणली. तर आपण पाहिलेलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला मार्च महिन्यापर्यंतचे पैसे दिलेले आहेत. म्हणजे टोटल 3000 रुपये तुम्हाला मार्च महिन्यात देखील दिलेत. तुमचे मार्च महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेत का, ज्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे असे 2 टप्प्याचे पैसे होते. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. तर बघा, त्यांनी सांगितलं मार्चपर्यंत आम्ही पैसे दिलेत आणि पुढेही आता पैसे देण्याची तयारी सुरू आहे. पुढेही अशीच ही योजना चालू राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याविषयीचं देखील त्यांनी महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती देखील आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, 13,500 रुपये टोटल आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. त्यासोबत त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. 2100 रुपयाबद्दल देखील लवकरच निर्णय होईल, त्याच्यावरती काम चालू आहे, योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर ही योजना जी आहे ती बंद होणार अशी माहिती या ठिकाणी येत होती. परंतु ह्या योजनेमध्ये आम्ही पुढचे संपूर्ण हप्ते देत राहणार आहोत, कुठेही खंड पडणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आतापर्यंत मार्चपर्यंत तुम्हाला पैसे भेटलेले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा देखील तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये मिळणार आहे. तर तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील अपडेट आलेली आहे. तर काय आहे माहिती संपूर्ण आपण आता बघूयात. बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावरती दिला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही पाहिलेली होती, ज्यामध्ये सांगितलं होतं की 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. परंतु आता नवीन न्यूज आलेली आहे, त्यामध्ये देखील आता लाडक्या बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट देण्यात आलेले आहे. बघा, 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पैसे तर या ठिकाणी येऊ शकतात, परंतु या तारखांना जर पैसे नाही आले तुमचे एप्रिल महिन्याचे तर कधी येऊ शकतात बघा, त्याबद्दलची अपडेट आलेली आहे. काय म्हटले बघा, लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी, समोर मोठी अपडेट आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर लाडकी बहीण योजनेत जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती ही न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा, आता तुम्हाला 2 तारखा या ठिकाणी आहेत, ती म्हणजे या ठिकाणी पहिली 5 ते 15 तारखेदरम्यान पैसे येऊ शकतात. या तारखांना नाही आले तर तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे 100% या ठिकाणी भेटतील. कारण की अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची पूर्ण वर्षभराची तरतूद लाडकी बहीण योजना जी आहे 2025-26 ची करण्यात आलेली आहे. आणि ही योजना बंद नाही, त्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर मग आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून पुढे काय म्हटलंय पाहूयात आपण आता. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. आता या योजनेत एप्रिलचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, तुम्ही याची वाट पाहून असाल. कारण की तुम्हाला आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे देखील खर्च झालेले असतील. तुमच्या आतापर्यंत भेटलेले सर्व पैसे खर्च झाले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही एप्रिल महिन्याची वाट पाहून आहात का तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये डीबीटीद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. पैसे महिलांच्या बँक
खात्यात जमा होत आहेत प्रत्येक महिन्याचे. दरम्यान आता एप्रिल महिन्याला जो 10वा हप्ता आहे हा हप्ता कधी जमा होणार, तर एप्रिल महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो, अशी नवीन माहिती या ठिकाणी आता ही आलेली आहे. तर बघा, आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केलं तर आतापर्यंत तुमचे या ठिकाणी पैसे जे आहेत 13,500 रुपये जमा झालेले कुणाचे दिसत असतील, कुणाचे 10,500 रुपये जमा झालेले दिसत असतील. ठीक आहे, परंतु हे जर पैसे आपण याची हिस्ट्री पाहिली तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला 29 ऑगस्ट 2024ला 3,000 रुपये जमा झाले होते, ज्यामध्ये ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा हप्ता होता. हा हप्ता देखील पहा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला भेटलेला आहे. म्हणजे 29 ऑगस्टला महिन्याच्या चौथा आठवडा जो आहे शेवटचा, त्यामध्ये हे पैसे भेटले. त्यानंतर बघा 1,500 रुपये तुम्हाला भेटले होते, ते कधीचे भेटले होते, सप्टेंबर महिन्याचे, जे की 26/9/2024ला जमा झाले होते सप्टेंबर महिन्याचे. हे देखील पैसे पाहू शकता तुम्ही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेत. तर ही जी आपण हिस्ट्री जर बघितली तर लाडकी बहीण योजनेचे शक्यतो पैसे तुम्हाला महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये जमा होत आहेत. तसंच मग एप्रिलचे पैसे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. परंतु जसं की बघा, फेब्रुवारीमध्ये तुमचे पैसे आले नाही, मार्च महिन्यामध्ये पैसे दिले, कारण की त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या उद्देशाने, महिला दिनाच्या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी काय केलं, फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचे 2 हप्ते तुम्हाला काय केले, त्यांनी एकदमच मार्च महिन्यामध्ये दिले. तसंच या महिन्यामध्ये देखील कुठलं तरी एखादं औचित्य साधून तुम्हाला अगोदर देखील 4थ्या आठवड्याच्या अगोदर देखील पैसे येऊ शकतात. जसं वरती सांगितलेलं बघा की 5 ते 6 तारखेदरम्यान किंवा 5 ते 15 तारखेदरम्यान देखील पहिल्या असेल किंवा दुसऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात साधारणतः. परंतु तसं नाही झालं तर मात्र जशा पद्धतीने अगोदरपासून पैसे येत आहेत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, त्या तारखांना देखील तुमचे पैसे जमा होऊ शकतात. मग जसं की या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये शक्यतो हे पैसे जमा झालेले आहेत. त्याचसोबत बघा 24 जानेवारी 2025ला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला महिन्याच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्येच हा देखील जमा झालेला आहे. त्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील बघा 26/12/2024ला जमा झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व पैसे जमा होत आहेत. त्यानुसार तुम्हाला महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, याच्या अगोदर देखील येऊ शकतात, परंतु अगोदर नाही आले तर फिक्स तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याचा तुमचा 1,500 रुपयाचा हप्ता भेटणार आहे. आणि हा हप्ता 1,500 रुपयाचाच असेल, 2,100 रुपयाच्या बाबत अजून निर्णय झालेला नाही, त्याबद्दल पुढे अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता कधी, याबद्दल तुम्ही विचारणा केलेली असेल, कमेंट बॉक्समध्येही विचारलेला आहे बऱ्याच जणांनी. तर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते दिलेत, आता 10व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात. तर लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा होत होत्या, मात्र अद्याप याबद्दल माहिती आलेली नव्हती सरकारकडनं कुठलीही. तर ज्या पद्धतीने हप्ते जमा होतात 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे वितरित केले जातात, त्या दृष्टीनेच हे पैसे तुमचे एप्रिल महिन्याचे देखील जमा होऊ शकतात. ठीक आहे, तर श्रीराम नवमीपर्यंत तुम्हाला म्हणजे 5 ते 15 तारखेदरम्यान पैसे नाही आले, ठीक आहे, ते औचित्य साधून, तर तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याचे फिक्समध्ये पैसे जे आहेत या ठिकाणी भेटून जातील. एप्रिलचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो असं देखील या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे, कारण की याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. परंतु याबद्दल अजून माहिती आलेली नाहीये. परंतु एप्रिलचे पैसे तुमचे वेळेवर या ठिकाणी भेटतील. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे भेटण्यास कुठलीही अडचण नाही, कारण की निधीची तरतूद ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा हप्ता वेळेवरती भेटेल. त्यासोबत पुढे म्हटलंय की लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती बोजा, पण लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. तर बघा या ठिकाणी लाडकी बहिणींची योजना जी आहे कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमची योजना अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला हा आर्थिक आधार भेटत राहणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना यामुळे मोठा आधार भेटतोय. तुम्हालाही यामुळे मदत होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा. अशीच योजना पुढे चालू राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल आणि ही योजना तुमची कायमस्वरूपी अशीच चालू राहणार आहे. तर बघा महिन्याच्या शेवटी मिळू शकतात एप्रिलचे पैसे. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय की 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. 10व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर त्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी होती. आता बघा 2,100 रुपयाबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी काय म्हटलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2,100 रुपयांच्या हप्त्याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना त्यांनी सरकार सर्व आश्वासनं पूर्ण करेल असं सांगितलेलं आहे.
त्यासोबत बघा डिटेलमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान दिलं. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीकडून महिलांना लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयावरून 2100 रुपये दरमहा देण्याचं घोषित करण्यात आलं होतं. पण आता विधानसभा निवडणुका होऊन जवळपास 4 महिने उलटले तरी अद्याप महिलांना महायुतीकडून आश्वासन दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. यावरून विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होताना दिसत असते. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बघा 29 मार्चला त्यांची पत्रकार परिषद होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जे विधान केलेलं आहे ते आम्ही सर्व विधाने पूर्ण करणार आहोत. जे आश्वासन दिलेले ते पूर्ण करणार आहोत. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेल. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबतच्या हप्त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी महिन्याची मदत लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. तर हे देखील पैसे तुमचे वाढणारच आहेत. 1500 वरून थेट 2100 रुपये होत आहेत म्हणजे 600 रुपयाची भरघोस त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. परंतु तो निर्णय मात्र अद्याप या ठिकाणी झालेला नाही. तो निर्णय योग्य वेळी घेऊ आम्ही. त्यासोबत त्याबद्दल काम चालू आहे अशी देखील माहिती स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण आजच्या तारखेचं अपडेट तुम्हाला दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दलचं. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. त्यासोबत पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.